नाही घराला आम्ही दोघं जर घरायला पूर्ण हवा हॉल देणार कसं आहे प्राणी कुठला येणार नाही. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. आज माझ्यासोबत आमची मेहुणे महेश आपटे टाकोडे हे आपल्यासोबत आहेत. तर आता सध्या आपला अलंग मलंग कुलंग अलंग मदन आणि कुलंगचा आता सध्या ट्रॅक चालू आहे. तर काल आपण जो ट्रॅक केला मी इथं मार्किंग केलेलं आहे बघा. काल आपण मदन पहिल्यांदा केला. मदन करून ही जी पाठीमागचा वरचा जो भाग दिसतो टॉपचा हा मदन करून पुन्हा त्या वॉटरनं रिटर्न आलो. त्याच्यानंतर अलंग केला. अलंग हा बरोबर आपल्या या बाजूला आहे अलंग. आणि इथूनच आपल्याला पाठीमागच्या बरोबर उजव्या साईडला हे जो मार्किंग दिसते इथूनच आपण परत कुलंगला जाणार आहे. तर आज हा किल्ल्याचा आपला शेवटचा दिवस. त्याच्यानंतर आम्ही परतीच्या मार्गावर लागणार आहोत. तर चला आपला हा प्रवास असाच चालू राहील. चालता चालता बोलता चला. जय शिवराय. जय शिवराय. शेवटी जणात फोन केला भाऊ कसं काय आहेस का नाही काय ते भाऊ एवढ्या लांब गेला म्हणला चाललाच ती का पैसे कोणाला पण द्यायचे आहेत. होय बी हवी तुझं बी होता पडला असेल हप्ता होता का होय काय बाईक काय ना बोललो बघा हिरवा होता. तिकडे कुठे भेटणार मी मोठं झालं बेत ना. होय. आता कुलंगवरून आपण खाली उतरणार आहोत आणि संपूर्ण गडाला वळसा घालून आपण जाणार आहोत. जाण्यासाठी किमान 3 तास लागतील. उतरण्यासाठी 3 तास लागतील. सांगितलं ना. मला माहिती असतं ना त्याला आपण असं बोलला असतं ना तर आपण त्याला लगेच घेतलं असं. आम्ही कार्यक्रम असला आम्हाला आचार्य हुडका लागत तुम्हाला माहित नाही की होय हुडका एकापेक्षा एक येते मग सगळे एकदमच करतात. असं बाबा याला सांगायला याला सगळे याच्यात काय बसलं की नाही करतात चांगलं. त्याचा आवाज येतो वाटतं. पुरुषाचा विशेष प्रकारचा आवाज काढतो वाटतं ते साप. गुरु करते. इथं सपोर्टला आहे जरा बऱ्यापैकी. हरिहर करायचं आहे की हरिहर पुढल्याशी जायचं आहे तिकडं. हां पुढल्याशी जायचं आहे म्हणलं. काय ना तू हे केलं म्हणलं हरिहर कुठं लागायचं. ते नाही कुठलंच आता सगळं झालं आपल्या बऱ्याच. हा या कर शिस्ता या पोमदा इथनं काय नाही एवढंच आहे किरकोळ आहे.
काळूया थांबतो म्हणा या. थांबतो या. चला तुम्ही चला पुढे जाऊ. चला हा असं बॅलन्स करायचं होतं काय अडचण. हा. वरणे की वरणे जा वरणे आहे की काठी मारा काठी मारा. खालचं धाटे होतं ना शिस्त. सर काटे आपलं चला. उन्हाला बसलं तरी वर बसलो तरी ते खरं त्याला डिवजलं तरी पण हल्लं नाही ते. आणि काय कलर त्याचा आणि ह्याचा दगडाचा कलर काहीच कळत नाही. साईडला भिंतीवर पण लक्ष द्या. बुटामुळे वाचलं बघ. बूट चांगला भारीच असं मग एकदम स्पॉन्ज असल्यामुळे खरं हार्ड आहे त्याचा टो जे आहे ना टो. खरं वैशिष्ट्य का की ह्या सापाची दात मोठं असतात सगळ्यात.
हं? हां मित्रांनो, गडदुर्गाच्या प्रवासामध्ये आम्ही प्रत्येक क्षण आणि क्षण हा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आठवण ठेवत असतो. तर कितीही आम्हाला वेळ लागून दे, परंतु प्रत्येक गोष्ट ही व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आमच्या ज्या आठवणी आहेत ह्या स्टोअर करत असतो. तर प्रत्येक क्षण यामध्ये आम्ही साठवलेले आहेत, म्हणजे हे क्षण परत पुन्हा आम्हाला पाहता येतात. त्यामुळे हे जे सर्व जे व्हिडिओ आहेत ते आम्ही पुन्हा यूट्यूबला अपलोड करतो.